हाय हॅलो, कसे आहात सर्व. वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या आईने कलेजीची रेसिपी बनवली होती. तर आज आहे ना तहारी बिर्याणी ही रेसिपी बनवलेली आहे. चिकन तहारी बिर्याणी आमच्या गावाकडं ही मिळती आहे. तर चला ही रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते आहे. तर सर्वात पहिले चिकन मॅरिनेट करून घ्यायचं. त्यामध्ये हळद, मीठ, आले लसूणची पेस्ट आणि दही, थोडंसं लाल तिखट हे सर्व टाकून आहे ना छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे आई जशी बनवते तसं मी दाखवते तुम्हाला. आणि हे आहे ना 10-15 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं. आता इकडे आपण कांदा, टोमॅटो, मिरची आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण आहे ना जास्तीचं जरा तेल टाकायचं. या बिर्याणीला थोडंसं जास्त तेल लागतं यासाठी. त्यामध्ये सर्व खडे मसाले टाकायचे. तेजपत्ता आणि दालचिनी, लवंग वगैरे, थोडंसं शहाजिरा, हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर छानपैकी तडतडून घ्यायचं. व्यवस्थित लाल होऊन द्यायचं. त्यानंतर चिरून घेतलेली अशी मिरची टाकायची. व्यवस्थित छानपैकी सर्व मिक्स झाल्याच्या नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा, पातळ असा. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मस्त कांदा लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा. त्यानंतर आले लसूणची पेस्ट टाकायची. ती पण छानपैकी व्यवस्थित आहे ना परतून घ्यायची. आले लसूणची पेस्ट परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये हळदी पावडर टाकायची. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर टोमॅटो टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे छानपैकी गॅस मोठाच ठेवायचा. सर्व मसाले व्यवस्थित भाजतील वगैरे असे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन यामध्ये ॲड करूया. आणि व्यवस्थित चिकन मिक्स करून घ्यायचं. यामध्ये लाल तिखट पण टाकलेलं आहे आणि हिरवी मिरची पण टाकलेली आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडासा आहे ना चिकन मसाला टाकायचं आणि थोडंसं आहे ना लाल तिखट टाकायचं अजून थोडंसं आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर यावर झाकण ठेवायचं आणि चिकनला आहे ना थोडंसं असं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं गॅसवरच. हे बघा छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता सर्व मिक्स करून घेऊया. 5-1 मिनिटं ठेवायचं. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकायचे. कोलम तांदूळ इथे घेतलेले आहेत आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. सर्व तांदूळ मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आहे ना आपण जेवढे तांदूळ घेतले त्याच्या डबल पाणी ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि या स्टेपला तुम्ही मीठ वगैरे चेक करून बघायचं. इथे थोडंसं कमी होतं त्यामुळे आईने परत थोडंसं मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर बिर्याणी मसाला टाकलेला आहे आणि थोडंसं लिंबाचा रस टाकलेला आहे आणि ते लिंबाचं पिळून घेतलेले लिंब पण त्यामध्येच टाकूया जेणेकरून भात असा चिकटणार नाही. हे बघा अशा प्रकारे छानपैकी बिर्याणी ही खायला खूप टेस्टी वगैरे लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आता व्यवस्थित सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये झाकण ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची बिर्याणी. आणि परत एकदा झाकण ठेवायचं. मध्ये मध्ये आहे ना चेक करत राहायचं खाली लागणार नाही यासाठी. आता आपण 10 ते 15 मिनिटं दम देऊया. इकडे मी कांदा, लिंबू आणि काकडी पण चिरून घेतलेली आहे खाण्यासाठी. आता आपली बिर्याणी एकदम रेडी आहे. प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा मस्त अशी दिसती आहे आणि छान फुललेली पण आहे. तुम्ही बघू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.